डिझेल खरेदीवर केंद्र सरकारचे नवे निर्बंध। आता एका व्यक्तीला फक्त इतके लिटर डिझेल मिळणार। तुम्ही डिझेल खरेदीसाठी जाणार आहात का? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती आणि इंधन पुरवठ्याबाबत वाढलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डिझेल खरेदी संदर्भात नवे नियम लागू केल्याची चर्चा आहे। या नव्या नियमांनुसार सामान्य ग्राहकांना 200 लिटर पर्यंतच डिझेल खरेदी करता येणार असून व्यावसायिक वापरकर्त्यांना किरकोळ पेट्रोल पंपावरून इंधन खरेदी करण्यास निर्बंध घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे। यामागचे प्रमुख कारण म्हणजे किरकोळ आणि घाऊक डिझेल दरामधील मोठी तफावत। त्यामुळे अनेक उद्योग, बांधकाम कंपन्या आणि वाहतूक संस्था थेट पेट्रोल पंपावरून डिझेल खरेदी करत होत्या। यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसाठी तुटवड्याची शक्यता निर्माण होत होती। नव्या नियमांनुसार डिझेल फक्त वाहनांच्या टाकीत किंवा अधिकृत कंटेनरमध्येच भरता येईल। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे। मात्र सरकारने नागरिकांना घाबरून जादा इंधन खरेदी न करण्याचे आवाहन केले असून देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे। तर मग मंडळी, डिझेल खरेदीवरील या निर्बंधाबद्दल तुमचे मत काय? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा।